प्रसंगी भगवत चिंतनासाठी निवडलेला अभंग, तसंच आजच्या दिनविशेष कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंद्य सर्व संत मान्य देवमान्य असणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा अभंग संतपर प्रकरणातील असून संत महात्म्यांनी माझा सांभाळ केला. संत महात्म्यांनी सांभाळ करण्यामुळे माझ्या जन्माची सार्थकता झाली. माझा जन्म सार्थकी लागला. माझा जन्म आणि कृतार्थ पावलो मी आणि काळादिकांच्या भयापासून मी मुक्त झालो आणि म्हणूनच माझ्या जन्माची सार्थकता आहे. हे संत महात्म्यांनी माझ्यावर केलेले मोठे उपकारच आहेत आणि त्यांच्या उपकारातून उतराई होण्यासाठी म्हणून माझ्या गाठी काही एक पुण्य नाही. म्हणून मी संत महात्म्यांची कृतार्थता व्यक्त करतो की संत महात्म्यांनी सांभाळल्यामुळं मला परमात्म तत्वाचा लाभ झाला. माझा जन्म सार्थकी झाल्या आणि काळादिकाचं भय निरसन झालं. असा या अभंगाचा सरळ माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे अर्थ. ठल विठ्ठल. कीर्तनाचं प्रयोजन नियोजन सांगण्याची गरज नाही, पण परिहार द्यावा तो असा आपल्या या नांदल आणि आपली ही कोळेकरांची वस्ती गणेशनगर, नांदल गणेशनगर येथील असणारे वारकरी प्रेमी संसार दक्ष, तसंच ज्यांनी अतिशय अपरिमित असं कष्ट करून आपलं जीवन व्यतीत केलं. शिवाय भगवान परमात्म्याचे ते तुळशीमालाधारी म्हणजे माळकरी होते बाबा. असे आपल्या या गणेशनगर वस्तीवरील ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक, संप्रदाय प्रेमी आणि सामान्य कुटुंबात जगूनही ज्यांनी आपल्या जीवनामध्ये दानपुण्यादी कर्म भक्तिकर्म करीत असताना आपलं जीवन व्यतीत केलं. कष्टमय जीवन जगूनही ज्यांनी भगवत चिंतनाची कास आपल्या जीवनात साधलेली आहे. असे आपल्या या गणेशनगर वस्तीवरील कैलासवासी दत्तू गेनोबा कोळेकर यांचं 3 संवत्सरापूर्वी, बरोबर ना, 2 संवत्सरापूर्वी आणि देहावसन झालेले आहे. ते शिवस्वरूप झालेत. तत्पश्चात त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या पाठीमागे असणारे जे त्यांची पत्नी आहेत अक्का दत्तू कोळेकर, त्यांचे मुलं अशोक दत्तू कोळेकर, सुनील दत्तू कोळेकर, समीर दत्तू कोळेकर या कुटुंबियांनी आपल्या वडिलांचं जे काही श्राद्ध कर्म आहे, पुण्यस्मरण आहे, हे आत्ताचं तिसरं पुण्यस्मरण या नियमाने आजी चिंतनाची सेवा आहे. 3 पुण्यस्मरण करतात. वस्तुतः तसं तर आपल्या बऱ्याचशा सातारा जिल्ह्यात वर्षश्राद्धावरच भागलं जातं. काहींचं वर्षश्राद्ध होतं की नाही तेही कळत नाही आणि काहींच्या बाबतीत तर बोलायचं कामच नाही. झालं तर वर्षश्राद्ध मुलं जर सुधीची असली तर वर्षश्राद्ध, जर मुलं जर बिनसुधी असली तर उत्तर कार्यावरच भागवावं लागतं. काहींचं तेही होत नाही. अवघड आहे. काही परवाच प्रसंग घडला. परवाच बापाचं प्रेत मुंबईत घडले. बापाचं प्रेत घरात पडलंय. काही दम्याचा वगैरे असा आजार असेल. 7-8 वर्ष बिचारा खितपत होता अंथरुणाला. त्या बिचारीचा आईचं कुंकू बळकट म्हणून तो तितके दिवस जगला. पण बापाचं घरात प्रेत पडलंय आणि 2 सख्खे भावंड चांगले शिकलेले एज्युकेटेड अगदी गुरीपान दोन्ही पुरं एकमेकाची आई बहीण प्रेताच्या समोर, बाप मरून पडलाय तिथं, प्रेताच्या समोर एकमेकाला आई बहिणी म्हणून शिव्या देतात. जर अशी मुलं पोटाला जन्माला येत असतील मग सांगा बरं त्या माणसाचं हे पुण्यकर्म पुण्यस्मरण पुण्यतिथी कोण करणार आहे? झालं तर उत्तर कार्य झालं तरी पुष्कळ झालं म्हणायचं, त्याच्यातच बापाचा उद्धार झाला असं म्हणायला काय हरकत नाही. इतकं अवघड गणित पाहायला मिळतं. अगदी ताजी घटना आहे, जास्त दिवसाची नाही, ताजी घटना आहे. हे सूक्ष्म घटना आमच्यासारख्याच्या नजरेत येतात बरं का. कारण का आम्ही गरीब कीर्तनकार आहेत ना, सामान्य कीर्तन. आम्ही वाड्या वस्ती, आम्हाला मसनात कीर्तन करायला हो, आम्ही तिथेही कीर्तन करणार. आम्ही सामान्य कीर्तनकार असल्यामुळे तुमच्यासारखा सामान्य
राहणीमान असल्यामुळं या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. जर असं जर असेल तर मग ते पुण्यस्मरण होणार नाही बाबा. पण या कोळेकर काय ना कुठे गेलं, या कोळेकर बाबांचं भाग्य मोठं आहे बाबा, खरंच मोठं भाग्य आहे. या माणसानं आपल्या जन्मात या गृहस्थाने गृहस्थाधर्म स्वीकारून योग्य प्रकारे आपल्या आणि वर्णाश्रम धर्माचं आचरण करून आपल्या घरी गरीब राहून आपली परिस्थिती जशी असेल तसं राहून मुलांना शिक्षित करून योग्य प्रकारे वळण लावून दिलं. काही पुण्यकर्म केलं म्हणून तर अजूनपर्यंत 3 पुण्यस्मरण करतायत, 3रं पुण्यस्मरण करतायत. खरोखर हे जे त्यांची जी कोळेकर बाबांची मुलं आहेत त्या मुलांना खरोखर माझे विनम्र भावे प्रणाम आहेत बाबा. तुम्ही हे असं करता आहात, अतिशय चांगली बाब आहे, चांगली बाब आहे. पुण्य आहे आपल्या पदरी, पुण्य आपल्या पदरी आहे. हे पहा, पुण्यस्मरण त्याला म्हणतात. कशामुळं? पर्वकाळ त्याला म्हणतात. आपल्या पदरी पुण्य जमा होणं त्याला पर्वकाळ म्हणतात. एकनाथी भागवतामध्ये नाथ महाराजांनी सांगितलंय, माता पित्याचा मरण काळ ते धर्माची वेळ अति पवित्र. आई वडिलांचा मृत्यूकाळ जाणून जी मुलं आई वडिलांच्या प्रित्यर्थ श्राद्ध तर्पण आदी विधी करतात, दान धर्मादी क्रिया करतात. येते का भाग लक्षात? अन्नदान, भजन, कीर्तन, नामस्मरण ह्या ज्या गोष्टी करतात, वस्त्रदान, गाईदान, सुवर्णदान, द्रव्यदान, नाहीच कळालं तर मतदान, आपलं नाही ते नाही, त्याच्यात नाही. हे जे असं काही वस्त्रदान, गोदान, भूदान, सुवर्ण द्रव्यदान इत्यादी दानादी कर्म जे करतात आपल्या आई वडिलांच्या प्रित्यर्थ, खरं तर ते पर्व काळ आहे. पर्व म्हणजे काय? पर्वकाळ म्हणजे पुण्य जमा करण्याचे दिवस. म्हणून आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये प्रत्येक तिथीला सण आहेत बघा. येत आहेत का लक्षात? प्रत्येक तिथीला आपली हिंदू धर्म संस्कृती संवत्सराची म्हणजे वर्षभराची सुरू होते ती तिथीमुळं, तिथी म्हणून सुरुवात होते, वारावर सुरुवात नाही होत. आपली हिंदू धर्म संस्कृती 31 डिसेंबर आपलं नाही. कधी सुरू होते? कधी सुरू होते? अहो चैत्र शुद्ध प्रतिपदा. मी तुम्हाला तिथी सांगतो, तुम्ही मला सण सांगा. मी विचारतोय तुम्हाला. प्रतिपदा, तिथी, 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 प्रतिपदा, गुढीपाडवा, अजून एक बलिप्रतिपदा आहे. बलिप्रतिपदा आहे का नाही? बलिप्रदा, द्वितीया, द्वितीया, भाऊबीज, यमद्वितीया आणि दुसरी द्वितीया माझ्या तुकोबारांचं वैकुंठ गमन ज्या दिवशी झालं त्याला बीज म्हणतात. द्वितीया, तृतीया, अक्षय तृतीया, आपल्या वर गेलेल्या पितरांना खाली आणून खाऊ घालणं, त्यांच्या निमित्ताने अन्नदान करणं, अक्षय तृतीया. येते का बघा लक्षात? अजून एक चतुर्थी, आपण काल ज्यांचं विसर्जन केलं ते गणेश चतुर्थी. गणेश चतुर्थी. अजून पाहता पुढं पंचमी. पंचमी सांगा का ना? नागपंचमी, अजून एक रंगपंचमी, अजून एक वसंत पंचमी. जगद्गुरु तुकोबाराय ज्या दिवशी जन्माला आले ती वसंत पंचमी. षष्टी, चंपा षष्टी. आपल्या खंडेरायाचं ते हे करतात ना तळी उचलण्याचं, चंपा षष्टी. अजून एक षष्टी, एकनाथ महाराजांचा समाधी सोहळा, नाथ षष्टी. सप्तमी, आपले महिला वर्ग सूर्यनारायणाचे उपवास करतात ना, रथसप्तमी. अष्टमी, गोकुळाष्टमी. अजून एक अष्टमी, भैरवनाथाची अष्टमी. नवमी, रामनवमी. अजून एक नवमी, खंडे नवमी. अजून एक दास नवमी. अजून एक आता आली परवा दिवशी आयव नवमी. आयव नव्हे, अविधवा नवमी.
आपल्याकडे आहे व नवमी आहे का नाही. म्हणजे त्या दिवशी फक्त जिनं आपलं कुंकू सोबत घेऊन स्वर्गाला गेली त्या सगळ्या सुवासिनी स्त्रियांची जी श्राद्ध घातले जातं त्याला अहेव नवमी म्हणजे अविधवा नवमी असं म्हणतात. चला पुढं दशमी, विजयादशमी, दसरा. अजून एक दशमी माघ शुद्ध दशमी, पाहुणी गुरुवार, केला अंगीकार तुकामणी. तुकोबारायांचा अनुग्रहाचा दिवस माघ शुद्ध दशमी. एकादशी 12 महिन्याच्या 24 एकादशी येते का बघा लक्षात. पर्व काळ मी सांगतो तुम्हाला. एकादशी, द्वादशी, 12 महिन्याच्या 24 द्वादशी आणि अजून आपल्या दिवाळीच्या सणात येते ती गोवत्स द्वादशी. त्याला आपण काय म्हणतो, गहू बारस म्हणतात. गहू बारस नाही रे, वसू बारस असं नाव आहे त्याचं. गहू बारस आपल्याला नाव सवड लागून गेली. गोवत्स त्याचा शुद्ध शब्द सांगतो. गोवत्स द्वादशी, गायीची आणि वासराची ज्या दिवशी पूजा केली जाते त्याला गोवत्स द्वादशी, आपल्या साध्या भाषेत गहू बारस असं. गोवत्स द्वादशी. त्रयोदशी, धनत्रयोदशी. अजून एक झाली ना, माऊलींचा समाधी सोहळा, तो बी त्रयोदशी दिवशीच. अजून एक आता अजून सांगतो, चतुर्दशी काल झालेली, अनंत चतुर्दशी दुसरी, वैकुंठ चतुर्दशी आणि अजून एक चतुर्दशी. नरक चतुर्दशी नाही का. आपण त्या दिवशी घरातली माणसं आपल्याला डोहावर नेऊन घासतात. आपलं काय काय ते अभ्यंग स्नान करतात बेंद्रासारखं. आपलं बैला नाही, माणसासारखं अभ्यंग स्नान करतात न. काय मला माफ करा, माझा स्वभाव चंचल आहे, ते थोडंसं होईल. अभ्यंग स्नान केलं जातं त्या दिवशी. नरक चतुर्दशी, नरकासुराचा भगवान परमात्म्याने वध केला तो दिवस नरक चतुर्दशी. पुढं आहे, पुढची आहे ती पौर्णिमा असेल तर सगळ्या पौर्णिमा धरा, अमावस्या असेल तर सगळ्या अमावस्या धरा. हे सगळे थितीमिती. पौर्णिमा असेल तर बघा ना, कोजागिरी पौर्णिमा, गुरु पौर्णिमा, आपले महिला मंडळ आहे का नाही, जन्मोजन्मी ह्योच लोडना मिळा, आपलं जन्मोजन्मी हाच मालक मिळावा म्हणून वडाच्या झाडाला सुताचा कासरा गुंडाळतात. आपण कासराच म्हणूया, सुताचा. वटपौर्णिमा आहे, आणखीन कोजागिरी पौर्णिमा आहे, अजून एक त्रिपुरारी पौर्णिमा आहे. सगळ्या पौर्णिमा पहा, पुण्य पर्व काळ देणारे आहेत. अजून त्याच्यातले महत्त्वाचं सांगतो, अमावस्या सुद्धा त्याच पद्धतीच्या आहेत. काही सोमवती अमावस्या येतात, काही शनी अमावस्या येतात आहे का नाही, काही दर्श अमावस्या येतात. या सर्व पित्री अमावस्या. जरी हे सगळ्या अमावस्या माहीत नसल्या तरी सगळ्यांच्या पाठांतरातली एक अमावस्या, तिला गटारी अमावस्या म्हणतात. अरे गटारी अमावस्या काय अवघड बाबा, गटारी अमावस्या. राम 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 राम. मला मुद्दा काय सांगायचे, आपला जो हिंदू धर्माचा पर्व काळाचा आहेत ना, प्रत्येक महिन्यात प्रत्येक दिवशी पर्व काळ आहे. पर्व काळ म्हणजे काय, माणसाने आपल्या संसारात जगताना, संसारात राहताना घडोघडी प्रत्येक वेळेला प्रत्येक दिवशी आपल्या पदरी पुण्य कसं जमा होईल, हे पुण्य जमा करण्याचा दिवस म्हणजे पर्व काळ. त्या पर्व काळाचे हे तिथिमिती सांगितल्या तुम्हाला. त्यातल्या त्यात विशेष पर्व काळ सांगू, आई वडिलांच्या मरणोत्तर काळानंतर, आई वडिलांच्या मरणानंतर जे श्राद्ध तर्पण केलं जातं ते घरातल्या लोकांसाठी, म्हणजे पितर आपले जे पुत्र पौत्राधिक आहेत, सुन नातवंड वगैरे जे आहेत, यांच्यासाठी मेलेल्या माणसाच्या दिवसाच्या निमित्ताने, आपल्यातून निघून गेलेल्या माणसाच्या दिवसाच्या निमित्ताने श्राद्ध तर्पण करणं प्रत्येक पुरुषाला
पर्वकाळ आहे तो पर्वकाळ. म्हणून माता पित्यांचा मरण काळ ते धर्माची वेळ अति पवित्र. आई वडिलांचं जाणं आपल्यासाठी पुण्यकारक आहे, पुण्यकारक आहे. मग आई वडिलांचं असणं तेही पुण्यच आहे, पण गेल्यानंतर सुद्धा पुण्य आहे. म्हणून आपण आपल्या आई वडिलांची सेवा जिवंतपणी तर करावीच, पण मृत्यूनंतरही सेवा करता येते. ठला विठ्ठला. आई वडिलांची जिवंतपणी सेवा करता येते. ज्ञानोबा सांगतायत का नाही कशी सेवा करायची. सकळ तीर्थाची धुरे जी एका माता पितने तया सेवेशी किर शरीरे लोन कीजे. आई वडिलांची सेवा जिवंतपणी करावी बाबा. आई वडिलांच्या सेवेमुळेच पांडुरंग परमात्मा पंढरीत येऊन उभा राहिला. आई वडिलांच्या सेवेमुळेच श्रावण बाळ अजरामर झाला. येते ना बघा लक्षात. एवढं जरी लक्षात आलं तरी पुष्कळ झालं. आई वडिलांच्या सेवेमुळं जिवंतपणी ही सेवा करता येते. आणि मृत्यूनंतर महाराज आई वडील जिवंत नाहीत, मग त्यांची सेवा त्यांची सेवा मृत्यूनंतरही करता येते. ती कशी? ही अशी पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आई वडिलांच्या प्रित्यर्थ पानपोळी बांधणं, दीनदुबळ्या गरीबाच्या मुलांना वस्त्रदान करणं. काही माणसं पुस्तकं दान करतात. पुस्तकं त्यांना ज्यांना पुस्तकं घेण्याची शाळेत जाताना आपल्याला जे काही लागतं त्या विद्यार्थ्यांना कधी कधी मिळत नाही बाबा, त्या अशाच गरीब मुलांना वस्त्रदान करणं, गरीब मुलांना पुस्तकं वह्या पेन्सिली असं काही दान करणं आई वडिलांच्या स्मरणार्थ. बघा आपल्यात काही पारायणातले पंक्ती असतात. त्या पंक्तीत जे अन्नदान ज्यांची जी संत पंगत असती ती संत पंगत ज्याची असती त्याचं नाव खाली असतं, पण ज्याच्या स्मरणार्थ आहे त्याचं नाव तुम्हाला कोणाला माहितीच नाही काही. मग सांगा ना. त्यांचं नाव स्मरणार्थ असतं. अमुक अमुक असे आमच्या गावचे गावकरी वगैरे ग्रामस्थ त्यांचं नाव यांच्या स्मरणार्थ. आणि ज्याने पंगत घातली तो त्यांच्या खाल्ला त्यांच्या जो काही खालच्या बाजूला नाव असतं मुलाचं, नाहीतर पुतण्याचं, नाहीतर नातूचं वगैरे. का जिवंत माणसाचं असं लिहितात का? हरिभक्ती परायण शंकर नाना मोरे यांच्या स्मरणार्थ असं असं काही लिहिलं जातं का? अरे जिवंत माणसाला कुणी स्मरणार्थ लावित नाही का? स्मरणार्थ कधी लावतात? हे स्मरण कधी लावतात? मृत्यूनंतरच. म्हणून आई वडिलांच्या स्मरणा प्रित्यर्थ दान धर्म करणं, श्राद्ध तर्पण विधी आपला कुळाचार वर्णाश्रम धर्म सांभाळून करणं हेही पुण्य जमा करणं आहे. तू म्हणाल कसं? ज्ञानोबारायांची ओवी सांगितली मी तुम्हाला. आणि सोमसूर्य ग्रहणे येऊनी करती पार्वणे माता पिता मरणे अंकित दे दिवस. आई वडिलांच्या प्रित्यर्थ जे श्राद्ध तर्पणादी विधी करतात, दान धर्मादी क्रिया करतात किंवा नामचिंतनादी ज्ञानदान भक्ती वगैरे करतात, अशा माणसाच्या पदरी पुण्य आहे. आणि खरं तर धन्य संसाराला तेच आहेत. तुका म्हणे धन्य संसाराती आले, तुका म्हणे धन्य संसाराती आले. हरी रंगी रंगली सर्व काळ सर्व काळ, हरी रंगी रंगली सर्व काळ.
असे माता पिताही धन्य आणि त्यांच्या उदरी जन्माला आलेली मुलं ते सुद्धा धन्य आहेत. धन्य ते संसारी, धन्य ते संसारी, संसारिक माणसं धन्य आहेत बाबा. आणि शास्त्रकारांनी तर गृहस्थाश्रमीला धन्यता दिली आहे. धन्यो गृहस्थाश्रमा सानंदम सुदनम सुताश्च सुदीह भार्या मृदुभाषिणी, काही ठिकाणी कांता मृदुभाषिणी, सन्मित्रम सुधनम सुयोष तिरतेश्च आज्ञापरा सेवकाः, किंवा सन्मित्रम सुधनम काय ते प्रतिदिने आतिथ्य पूजनम शिवपूजनम प्रतिदिने मिष्टान्न पानम गृहे साधू संग उपासते ही सततम. पुढं धन्यो गृहस्थाश्रमा. 4 आश्रम प्रत्येक मनुष्याच्या जीवनात आहेत. ब्रह्मचारी आश्रम, वानप्रस्थ आश्रम, गृहस्थाश्रम, आपलं गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम क्रमाक्रमाने. संन्यासाश्रम, वानप्रस्थाश्रम, गृहस्थाश्रम, ब्रह्मचारी आश्रम. आपल्याला हे चारी येतात. प्रत्येक मनुष्याच्या आयुष्याचे 100 वर्षाचे 4 तुकडे करा. कितीने होतील? 25 वर्षाने. मग 25 वर्षापर्यंत ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे, आश्रमी विचारे षटकर्मी. ब्रह्मचारी आश्रमात आहे तोपर्यंत मनुष्याने यथोचित प्रकारे आपण कला गुण संपादन करायचे, व्यवहार शिकायचा. अजून काय? एकाचे 2, 2चे 10 कसे होतील याच्यासाठी प्रयत्न करायचे. म्हणजे 1 रुपया आपल्याकडे असेल तर 1 रुपयापासून आपण 2 रुपये मिळवायचे. त्या 2 रुपयाचे 10 रुपये करता आले पाहिजे. 10 रुपयाचे 25, 50, हा लाखो रुपये करता आले पाहिजेत. हे ज्ञान मिळवणं. जोडोन या धन खिशे कापून, आपलं जोडोन या धन उत्तम व्यवहारी. चांगल्या प्रकारे पैसा कमवा याची विद्या शिकायची. 25 वर्षाच्या अगोदर विद्या शिकायची. घरात कुठल्या माणसाशी कसं राहावं आणि आपण आपल्या घरावर कब्जा कसा ठेवावा याचं ज्ञान अगोदर शिकायचं. आणि नंतर आपण आपलं विवाहबद्ध होणे, योग्य आपल्या योग्य जी आपली कुळाचारानुसार जी धर्मपत्नी आहे तिच्याशी अनुरुक्त राहणं. मग तिथून पुढं गृहस्थाश्रम. पण एक सांगू, या गृहस्थाश्रमामध्ये कुठंपर्यंत राहायचं ते सुद्धा आहे. कुठंपर्यंत? जोपर्यंत तुमचं वानप्रस्थ आश्रम सुरू होत नाही तोपर्यंत. आता वानप्रस्थ आश्रम कधी सुरू होतो? 50च्या पुढं. वय वर्ष 50 संपली की याचा वानप्रस्थ. मग जे घरात असेल ते खाणं आणि जसं काम असेल तसं करणं आणि जसं जमेल तसं राहणं याला वानप्रस्थ म्हणतात. आणि 75च्या पुढं संन्यासाश्रम करणं, संन्यासी राहणं. एक सांगू, हे जर असं जर राहायचं असेल ना तर भगवान परमात्मेचे अंश असलेले नाभी राजाचे पुत्र ऋषभदेव, ऋषभदेव भगवान त्याचे अवतार आहेत. ऋषभदेवनी आपल्या 100 मुलांना राज्याचे तुकडे करून दिले आणि आपल्या डोक्यातला केस पिकलेला पाहिला, बाळानो हे राज्य कारभार, राज्य शकट, राज्याचा गाडा व्यवस्थित चालवा. मी आता निजधामाच्या प्रवासाला निघतो आहे. त्या अंगावरच्या वस्त्रानिशी सगळ्या राजभूषणांचा त्याग केला आणि ऋषभदेवानी परमात्म चिंतनासाठी आणि अरण्यवास धारण केला. श्रीमद भागवतामध्ये आलेल्या कथा आहेत.
जनक राजा संसारी असून सुद्धा वानप्रस्थ आणि संन्यासी आश्रमाप्रमाणे विदेही महात्म्याचं विदेही जनक म्हणतात त्यांना. विदेही जनकाधिक आहेत. देह काय देखपास जनकाधिक कर्मजात अशेक आणि न सांडिता मोक्ष सुख पावते झाले. आपलं श्रेष्ठ कर्माचरण करून मोक्ष सुखाला प्राप्त झाले. पण संसारात राहून जनकाने विदेही महात्मे बनले. म्हणून तर वल्क्यांच्या योगमायेने मंडपाला अग्नी लागली, वाड्याला आग लागली आणि ती जळणारी तुळई, आपल्याकडे काय म्हणतात त्याला, तुळवीच म्हणतात ना का खांड म्हणतात. माळवदाच्या खाली जे मोठं असलं लाकूड जाड असतं ती आता कुठलं आलंय, तुळवी राहिलीच नाही. जे ते सलाप RCC म्हणजे आपलं काय ते ह्याचे ना RCCच म्हणतात ना त्या घरांना. RCC घर RCC, अरे सगळं तिथंच असतंय ना म्हणून RCC घरं आली. पहिल्यासारखी ती खांडाकुटाची गायरे वर्ण ते हे माळवत करायचं आता राहिलं नाही ते. नाहीतर आमच्या तिकडं पश्चिम भागात वरती कौला असणार, त्याच्यावर कडीपाट असणार, असं असायचं. अशी ती मोठी तुळी जाणारी जनकाच्या एका पायावर पडली. जनक राजा घाबरले नाहीत. बाकीचे ब्राह्मण म्हणाले वाड्याला आग लागली, चला बाहेर. बाकीचे ब्राह्मण म्हणतायत, प्रधान म्हणतायत, अहो महाराज पायावर जळकी तुळई पडली, उठा. जनक राजा म्हणतायत जे जळतंय ते माझं नाही आणि माझं आहे ते जळणार नाही. जनक राजाने उत्तर दिलं, याचा अर्थ आत्मज्ञानाची प्राप्ती संसारात राहून करता येते हे जनकाच्या उदाहरणावरून दिसतं. म्हणून संसार करताना वानप्रस्थ आश्रम सुरू झाला की माणसाने त्या पद्धतीनं राहावं. वानप्रस्थी तरी संयोगी वियोग आणि संन्यासी झाल्यानंतर सगळ्याच गोष्टीचा त्याग करून फक्त परमात्म चिंतन करावं, फक्त भगवत चिंतन करावं. हेच मनुष्याच्या खरोखर सोबत येणारी शिदोरे, आपल्या सोबत येणारी ही शिदोरे, दुसरं काय येणार नाही. एक सांगू का, माझ्या जीवनात घडलेला प्रसंग. माणसाला स्वप्न पडतात की नाही हो? तुम्हाला कोणाला स्वप्न पडत नाही? नियमन पैशाचं, मतदानाचं काहीतरी असं स्वप्न पडत असेल ना, काय ना असं काहीतरी पडत असेल ना. अहो स्वप्न पडत नाही असा एक तरी माणूस दाखव. आपल्या कोळेकराच्या वस्तीवर कुणाला सपाट नाही का पडत? आपले सगळ्याला पण स्वप्न. मलाही स्वप्न पडलं. तुम्हाला रात्रीची पडली असत्या, तुम्हाला कोणाला रातची पडत, मला दिवसाचं स्वप्न पडलं, दिवसाचं. आता काय माहितीये का, मी माझा नित्यकर्म करतो, कामधंदा असेल ते काही करतो. आणि त्या दिवशी कामधंदा करून जरा थकलो आणि दुपारी साधारण 12:30 आसपास जेवण केलं आणि असं जरा चांगलं हवा वाहत होती. उंबऱ्याला डोकं टेकून असं जेवणानंतर वामकुक्षी असावी दुपारची. काय माणसं घोरत पडतात, टराव टुरू एका बाजूने नाही दोन्ही बाजूने असं अवघड वावघड. तुमच्या जवळ आलो हे सांगू नका कुणाला. माणसं घोरत दिवसाची बी. अरे वामकुक्षी किती असते? बाहेरी तर 20 मिनिटाची, अर्ध्या तासाची वामकुक्षी. पण कामधंद्यामुळं झोप लागली आणि नेमकं स्वप्न पडलं. सहज असा आडवा पडलो. घराची चौकट अशी चांगली खणभरणी चौकट, नक्षीकाम केलेली, आणि त्याच उंबऱ्याला डोकं असं भुईवरच पडलो. खाली अंतरलं नाही, काय नाही.
असं उपरण्याची घडी केली, उंबऱ्यावर ठेवली, डोकं टेकून असा पडलो आणि सहज डोळे उघडे आहेत तर घराकडे बघितलं. कसल्या सागवानी तुळया आहेत, चौकट कसली खणभरणी आहे. कसं आमच्या आजोबा पंजोबांनी एवढं नक्षीकाम केलं असेल नाही, किती कष्ट सोसले असतील. बैलगाडीनं माती वाहिली, बैलगाडीनं दगडे आणल्या, कवलं सातारवरून बैलगाडीनं नेली. एवढा सगळा विचार करत होतो आणि विचार करता करता माझ्या मनात आला चांगला जागेपणी विचार आला, यातलं मेल्यानंतर माझ्यासोबत काय काय येईल. मी विचार केला आणि थोड्या अगदी अवघ्या 5-10 मिनिटातच मला डोळा लागला आणि त्या डोळा लागल्यावर स्वप्न पडलं. अगोदरचं काय ध्यानात ठेवा, या घरातलं लाकडी तुळई, चांगली कोरीव काम केलेली चौकट, एवढी चांगली बसवलेली कवलं, हे एवढं मोठं चांगलं सागवानाचं बनवलेलं कपाट. मी विचार करत होतो मेल्यानंतर या वस्तूतलं माझ्यासोबत काय काय येईल, असा विचार करत होतो. मला स्वप्न पडलं, झोप लागली, स्वप्न पडलं. स्वप्नात जो कोणी झोपलेला होता ना, झोपलेला शंकर मेला. स्वप्नात मेला आणि जो शंकर होता, तो शंकर कार्यक्रमासनं कुठून तरी आला. अनिल बुवा आपल्या तिथं तुम्ही पाहिलं ना, आपल्या तिकडे घरी आला होतात ना, तिकडच्या घरी. मग तिथून तो शंकर कार्यक्रमासून आला, काखेत बॅग कार्यक्रमाची, त्यात नारळ काय आणि कार्यक्रमाचं जे काय 7 दिवसाचं असेल मानधन ते, फेटा उपरणं टोपी काय असेल ते सोबत आला. पारावर, रस्त्याला लागून बसलेल्या पारावर माणसं बरीच बसली होती आणि त्यांची चर्चा चालली होती. आता हा बिचारा माळकरी, याला भजन लावलं पाहिजे. कसं तरण्या उमद्या वयात जाणं हे बरं नाही, तरण्यापणातच मेला. आताची कुठं पोराच्या ओटावर मिसरुटी दिसत होती, नुकतंच लगीन झालं होतं आणि मेला. आता भजनी मंडळांना बोलावलं पाहिजे. एकमेक सांगू लागली, त्यावेळेला काय फोन नव्हते. हे जा रे बाबा, तू अमुक भजन्यांना सांगून ये, भजनाचं साहित्य घेऊन या, शंकरबुवा मेला, त्याला भजन लावून न्यायचं. असं ते सगळं स्वप्नात आलंय हे. आणि मग जो स्वप्नातला शंकरबुवा होता तो तिथं त्या माणसांजवळ आला. का हो, काय झालं? काय ना हो, तुम्हाला माहिती आहे का? म्हणजे काय, आमच्या गावातला शंकरबुवा, लोहार वस्तीतला. हो बर, काय? अहो म्हणले चांगलं पोरग होतं, ते चांगलं गात होतं. मग अहो तोच मेला. मी विचार केला आपल्याला घरी जायला अजून अर्धा-पाऊण तास लागेल, चला असं जाऊ द्या. पण किमान ह्यो गायक होता, गळ्यात माळ होती तुळशीची, कशी तरी का व्हायना, पण येडी वाकडी अर्धमधनं का व्हायना, पण पंढरीच्या वारीला जात होता, आळंदीला जात होता. चला आपण बी माळकरी, तोही मेलेला माळकरीच आहे, चला दर्शनाला. म्हणून तो जो पिशवी काखेत होती तो शंकर दर्शनाला गेला. कुणाच्या? शंकरच्याच गेला दर्शनाला. तर त्याचं प्रेत असं बसवलेलं, घरची माणसं रडत्यात, माझी नवीन बायको रडती, म्हणजे लग्न नुकतं, म्हणजे पत्नी आमची नाही, प्रत्येकाला नवीच असते, काय जुनं असतो. आणि मग माझी पत्नी रडते, हंबरडा फुटते, तिचं ते एवढं लाल भडक झालेलं कपाळ, सगळी माणसं, बहिणी बाळा, भाऊ आमचे, त्यात मी घरातला म्हणजे मेलेल्याचा थोरला असल्यामुळं, आणि काय बोलायचे, सगळ्यांचा आक्रोश. मला पाहवलं नाही. मी आपलं त्या बिचाऱ्याचं, मेलेल्या शंकरचं दर्शन घेतलं, खाली वाकून पाया पडलो. माझ्या स्वप्नातलं सांगतो हे ध्यानात ठेवा. पाया पडलो. बिचारा चांगला गायाला शिकत होता हो, चांगलं बऱ्यापैकी चाली म्हणत होतो, पोर गेलं म्हणून वाईट वाटलं. आणि मग आता पुढचं ऐका, काय माझ्यासोबत मेल्यानंतर काय येणार आहे याच्यासाठी सांगतोय. हा मी विचार केला. हे वानप्रस्थानंतर संन्यास आश्रम जो सुरू होतो ते हे कशावरून निघालं सांगा. जनक महाराजांच्या पायावर जळकी तुळई पडली, त्यावेळेला जनक महाराज सांगतायत, जे जळणार आहे ते माझ्यासोबत येणार नाही, आणि जे माझ्यासोबत येणार आहे ते जळणार नाही. हे याच्यावरून ते सांगतोय, हे लक्षात ठेवा. आणि मग बाहेर निघालो आणि तोपर्यंत भजनी मंडळ आली.
पकवाज बिकवाज लावून घेतले आणि मग टाळकरी वगैरे घातले. ते सुरू झाले त्यांचं रामकृष्ण हरी म्हणे. उचला रे म्हणले. ते सगळं बांधलं त्याला, ज्याला पुन्हा त्या तिरडीवर वगैरे बांधलं. भजन वगैरे चालू करा. भजन चालू. पुंडलिक वरदा हरी त्यांनी सुरुवात केली. आणि मग तिथं पकवाज वाजवणारा किसन जाधव नावाचा मनुष्य होता. अजून तो आहे जिवंत. त्याचं वय साधारणपणे 75 आत्ता वर्षाचा असेल. आत्ता 75 वर्षाचा असेल. तो किसन जाधव, त्याला सगळे किसन साखरे म्हणतात. अजून आहे तो बिचारा. तो निष्ठावान वारकरी. म्हणले किसन बुवा पकवास तुम्हीच घ्या. बाकीच्यांनी पकवास अडकवला त्यांच्या गळ्यात. आणि मग सुरुवात होणार. राम कृष्ण हरी असं सुरू झालं. भजन सुरू झालं. राम कृष्ण हरी धागिन धागिन तकगिन दागिन 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 हे असं सुरू झालं. आणि मग देता देता नत्ता देता 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 हे पुढं गती वाढली रामकृष्ण हरी भजनाची. आणि नेमकंच रामकृष्ण हरी म्हणताना आणि पकवाज याचा धागिनता लावताना चुकला. जसा दागिनता चुकला तसा तिरडीव झोपलेला शंकर, तिरडीव झोपलेला शंकर उठून बसला. किसन बुवा दागिनता चुकला, दागिनता चुकला. तसं तसं आमच्या बायकोनं मला हलवून जाग केलं. उठा, कुठला दागिनता काढला मधीच. अगं म्हणलं काय झालं. उठा उठा पहिलं उठा. उठा. उठून बसलो. दिवसाच्या 1 वाजले होते. अवघ्या काही तेवढ्या अर्ध्या तासात पाऊण तासात मला स्वप्न पडलं. आणि मग म्हणले का हो पाणी घ्या, पाणी प्यावायचं. काय झालं तुमचं, घामबीम आलाय तुम्हाला, काय झालं, स्वप्न काय बघितलं का. नाही म्हणलं. आणि कुणाला म्हणत होता दागिनाता चुकला. काय मी असं म्हणलो. नाही मी काय म्हणलो. खोटं बोलू नका. काय तुमचं बाहेर आपलं तुमच्या लक्षात आलं का काय. ऐका 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 हे विनोदाचा भाग सोडा. मी ती मला म्हणते खोटं बोलू नका, सांगा काय दागिनाता म्हणजे काय. मग तिला मी खाली बसवलं. हे बघ वाईट वाटून घेऊ नको, वाईट वाटून घेऊ नको आणि बोकांड पसरू नको. म्हणलं काय झालं काय. तिला धरून हाताला धरून खाली बसवलं आणि म्हणलं बरं का ग मी मेलो होतो. अगं म्हणलं थांब थांब. मी म्हणजे स्वप्नात मेलो होतो आणि मरायच्या म्हणजे झोपायच्या अगोदर विचार केला होता या घरातलं काय काय वस्तू माझ्यासोबत येईल असा मी विचार केला होता. स्वप्न पडलं, स्वप्नात मी मेलो आणि स्वप्नात भजन कीर्तन लावून मला स्मशानात नेण्याची तयारी झाली. त्यावेळेला किसन बुवा साखरे म्हणजे किसन जाधव यांनी पकवाज वाजवताना धागिनताचा बोल चुकला आणि हा बोल चुकल्यामुळं मी त्याला झोपले म्हणजे मेलेल्या सरणावनं म्हणजे ते काय द्या तिरडीवनं उठून सांगितलं किसन बुवा दागिनता चुकला. आणि म्हणले मी नेमके तेवढे तिथं आले, मला हे कानावर पडलं म्हणून तुम्हाला जाग केलं. आता फक्त एवढाच विचार करा, एवढाच विचार करा आपल्या सोबत घरातलं काय काय येणार आहे. हो शेरड, गाया, जर्सी, अंडी, आपलं काय येणार आहे. काय काय सोबत येतं सांगा ना. काहीही सोबत येत नाही. केलेलं पुण्य, केलेलं भक्ती कर्म, केलेलं ज्ञानदान, केलेलं अन्नदान, केलेलं श्रेष्ठ कर्म, केलेलं सत्कर्म हेच आपल्या सोबत येतं. मी का सांगितलं हे. जनक महात्म्य म्हणतायत, राजा जनक म्हणतायत प्रधानजी माझ्या सोबत माझं आत्मचैतन्य आहे, तेच माझ्या सोबत येणार आहे. माझी आत्मप्रभा आत्मज्ञान तेच माझ्या सोबत येणार आहे आणि हाच माझ्यासाठी पर्वकाळ. एवढंच काही नाही, याच्याही पेक्षा श्रेष्ठ सांगू. आपण केलेल्या ज्ञानामुळे, आत्मज्ञान प्राप्तीमुळे आणि आपण केलेल्या दान धर्मामुळे मागच्या अनेकही कुळांचा उद्धार होतो. ज्ञानोबारायांनी हरिपाठात सांगितलंय नाही.
दोन्ही पक्ष पाही उतारते, दोन्ही पक्ष पाही उतारते, दोन्ही पक्ष पाही उतारते, दोन्ही पक्ष पाही उतारते. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, काळ वेळ नाम उच्चारिता नाही. दोन्ही पक्ष पाही उतारते, दोन्ही पक्ष पाही उतारते, दोन्ही पक्ष पाही उतारते, दोन्ही पक्ष पाही उतारते. दोन्ही पक्ष पाही उद्धरती म्हणजे आईकडील सुद्धा आणि वडिलाकडीलही कुळांचा उद्धार होतो. जर घरात एक हरिभक्त जन्माला आला, घरात एक वारकरी जन्माला आला, तर अनेक पिढ्यांचा उद्धार होत असेल. मग सांगा बरं, त्याच्यामध्ये काही संशय आहे का? अजिबात संशय नाही बाबा. म्हणून अन्नदान, हरिभक्ती, नामचिंतन पुण्यस्मरणाच्या निमित्ताने करावं आणि तेही योग्यच आहे. ते शास्त्र प्रामाण्य योग्य आहे. आणि सोमसूर्य ग्रहणे, येवनी करती पार्वणे, माता पिता मरणे, अंकित जे दिवस आई वडिलांच्या प्रित्यर्थ हे कर्म करणं अतिशय श्रेष्ठ आहे. आणि तेही प्रत्येक वर्षी करणं ते तर चांगलंच आहे. पण आपण सर्वसाधारणपणे आपल्या माणसाची पद्धती वर्ष श्राद्ध करतात. पण काही माणसं पुण्यस्मरण करतात. ज्या तिथीमितीला आपले आई वडील देह ठेवतात त्या तिथीमितीला जाणून दान धर्मादी करणं हे पर्व काळच आहे. म्हणून तुकोबाराज सुद्धा म्हणतायत, मी माझ्या पितरांचं ऋण फेडलं, हाच माझ्या जीवनातला पर्व काळ आहे. माझे झाले गयावर्जन, फिटले पितरांचे ऋण, पितरांचे ऋण फिटले. खरोखर हाच पर्व काळ माझ्यासाठी आहे. साधला हा पर्व काळ, साधला हा पर्व किंवा पितरांच्या प्रित्यर्थ गयावर्जनादी कर्म करणं श्रेष्ठ आहे. हे अतिशय वंदनीय असं कर्म करणं धन्य आहे. म्हणून ही धन्यता प्रत्येकाच्या जीवनात असली पाहिजे बाबा. आणि प्रत्येकाच्या जीवनात ही येते. पण एखादाच सद्गृहस्थ असा असतो की आपल्या आई वडिलांच्या स्मरणार्थ या गोष्टीची जाण ठेवतो. खरं तर नसेल तर मग मात्र आहाकटा त्यांचे करती पितर, वंशी दुराचार पुत्र झाला. ज्याच्या कुळातल्या पिंडदानादी श्राद्ध कर्मविधी लोपलं त्या कुळातली मुलं जन्माला येतात. पण वर्ण संकर करणारी मुलं जन्माला येतात. मग अशी वर्ण संकर करणारी मुलं जर आपल्या कुळात जन्माला येत असतील तर कालांतराने ते कुळ भ्रष्ट होतं आणि त्या कुळाचा नामशेष रेशीन कार्ड सुद्धा राहत नाही त्या कुळाचं. हे लक्षात ठेवा. म्हणून आपलं कुळ परमात्म्याच्या तत्वापर्यंत पोहोचेपर्यंत राहावं ना, मग माणसानं त्या पद्धतीनं आपला कुळाचार चालवावा. त्यातला हा एक कुळाचार आहे. श्राद्ध तर्पण करणं, पुण्यस्मरण करणं हा कुळाचार आहे. या कुळाचाराने एका जन्माची धन्यता नाही, मनुष्याच्या जी पुढे पदरी जन्माला आलेली मुलं त्या मुलांचंही सुद्धा धन्य आहे. आणि मागे झालेले पितर त्यांचे दोन प्रकार सांगतो तुम्हाला. पितरांचे दोन प्रकार कोणते? एक मर्त्य पितर म्हणजे
आपल्या डोळ्या देखत मेलेले, डोळ्या देखत आपल्यातून देहावसन होतं त्यांचं, ते याला मर्त्य पितर म्हणतात. आणि दुसरे ते अनृत पितर. सांगा आपण कोण आपण म्हणतो का नाही, जुनी माणसं म्हणतात, अरे हा नातू कोणाचा आहे रे? अमुक अमुक वाड्यातला नातू आहे हा, अमुक अमुक वाड्यातला नातू. मला सुद्धा माणसं म्हणतात, अरे तू कोणाचा आहे रे? मग जुन्या माणसांची म्हण सांगतो, मी पाहुण्या लाहोराच्या वाड्यातला, म्हणजे माझे कुणी पंजोबा बिंजो असं असतील. सांगू का? सांगू. मी शंकर मोरे, आमचे वडील शामराव मोरे, शामरावचे वडील श्रीपती मोरे, श्रीपती मोरेचे गोविंदा मोरे, गोविंदा मोरेचे केरू मोरे, केरू मोरेचे बहिरू मोरे, बहिरू मोरेचे अजून ते पुढचे आहेत. आणि त्याच्याही वरचे भारद्वाज मुनी, भारद्वाज मुनीच्या गोत्रात हे सगळे आमचे आले. आणि भारद्वाज मुनीच्या पोटी त्वष्टा, आपलं त्याचे वडील त्वष्टा, म्हणजे त्वष्टेच्या नंतर भारद्वाज मुनी, त्वष्ट्याचे वडील विश्वामित्र, विश्वामित्र सांगतो, विश्वामित्र भगवान, भगवान विश्वामित्रापासून त्वष्टा, त्वष्ट्याच्या कुळात भारद्वाज मुनी, भारद्वाज मुनीचं माझं गोत्र आहे, त्या भारद्वाज मुनीच्या गोत्रात हे सगळे जन्माला आलेले. ते वरचे बहिरू मोरे, केरू मोरे, गोविंदा मोरे पाहिले नाहीत, पण गोविंदा मोरेचा श्रीपती मोरे पाहिला. श्रीपती मोरेचे शामराव मोरे ते माझे पप्पा म्हणजे बाप, शामराव मोऱ्याचा मी शंकर मोरे, शंकर मोऱ्याचा आजा आपलं शंकर मोऱ्याचा मुलगा भास्कर मोरे आता कीर्तनात आहे. म्हणजे मी नव्हे, माझ्या शेजारी माझा मुलगा. हे का सांगितलं? आपलं गोत्र मुनी महात्म्यांच्याकडून चालत येतं. या मुनी आपल्या गोत्राचा, वरच्याही गोत्रांचा उद्धार होतो जर ही पुण्यकर्म केली तर. जर नाही केली तर शास्त्रकार सांगतात, शंकराचार्य सांगतात, म्हणजे आद्य गुरु शंकराचार्य, मी नव्हे, शंकराचार्य सांगतात, अशा कुळाचा धिक्कार असो. धिक कुलम, धिक गृहम, धिक सुतम, धिक आत्मानं च शरीरम धिक. काय? श्रीकृष्ण श्रीकृष्ण कथामृत सादरम नैव करणे. शंकराचार्य पुढेही सांगतात, एशाम श्रीमद यशोदा सुत कथामृत सादरम नैव करणे. पुढे सांगतात, धिक्तान धिक्तान धिगे 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 तान कीर्तनस्तु वादिनो मृदंगा. कीर्तनस्तु वादिनो मृदंगा. अरे कठीण तर असं वाज असा. धिक्तान धिक्तान धिगे 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 तान कीर्तनस्तो वादिनो मृदंगा. आला आला शेवट जरा कीर्तनस्तो वादिनो मृदंगा दमी पडलं असं असं, पण आलं. कीर्तनातला मृदंग त्या माणसाचा धिक्कार करतो. कोणाचा? धिगृहम, त्या घराचा धिक्कार असो. धिगृहम, धिक सुतम, त्यांच्या मुलांचा धिक्कार असो. धिक सुतम, धिक कुलम, त्या कुळाचा धिक्कार असो. आई वडिलांचा धिक्कार असो. एवढंच काय, ज्या पोराचं शरीर ज्याच्या घरात जन्माला आलं त्या शरीराचा धिक्कार. एवढंच काय, ज्याने आपल्या आई वडिलांचा नियम धर्म पाळला नाही त्याच्या आत्म्याचा सुद्धा धिक्कार. आणि ज्याच्या कानाने माझ्या भगवान श्रीकृष्णाची कथा ऐकली नाही आणि कथा कीर्तन श्रवण न करता मेला, अशा मेलेल्या माणसाचा सुद्धा धिक्कार कीर्तनातला मृदंग सांगतो. ठला विठ्ठल. सांगा, जर असं आपलं तिखारणीय जीवन बनावं असं वाटत असेल, मग आपण नको ती पापे कथा न करावी, विठोबाची निंद कर्म करावं नाही. बाबांनो, आपलं जीवन धन्य बनावं, म्हणजेच आपलं जीवन सार्थकी लागावं. सार्थकी लागावं म्हणजे काय? योग्य प्रमाणाने पैसा कमवावा, जोडून या धन, उत्तम व्यवहारे,
खिसा कापून यावे आपलं नाही जोडून या धन उत्तम व्यवहारी उदास विचारे वेच करी. असं अजून काय करावं? आई वडिलांची सेवा, भूतदया गायी पशूंचे पालन, तहानेल्या जीवन वना माझी. आणि काय? वाढवी शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे. आणि तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सहाय्य, घातलिया भय नरका जाणे. सत्यकर्मामध्ये प्रवृत्त व्हावं. अजून काय करावं? परोपकार नेणे परनिंदा, परस्त्रिया सदा बहिणी माया. या प्रमाणाने जो राहतो खर तर त्याचा जन्म सार्थकी लागल्या वाचून राहणार नाही. लागणार लागणार लागणार. उदाहरण अतिशय सोपं आहे. आपण पहा, आपल्या पोटी मुलं जन्माला आली की त्या पोरांना शिकवतो, बरं का रे त्याला शिक, आपलं चांगला वागायला शिक, आहे का नाही. आपल्या पोराला सांगतो, बरं का रे हे बघ आता लहान आहेस तर तुझ्या डोक्यात हे बसलं पाहिजे, भजना कीर्तनाला जावं. आपला जो देव आहे, आपला कुळाचाराचा देव, त्या देवाचं जे काय असेल भंडारा बेल तळी अमुक तमुक आपल्याला हे केलंच पाहिजे. आणि चांगलं राहायचं बरं का. 4 माणसात बापाचं नाव खाली, आपलं बापाचं नाव वर आलं पाहिजे. सगळ्या गावकऱ्या लोकांनी बोटात तोंड काय नाही तोंडात बोट घातली पाहिजेत. असं वागणं तुझं असावं. मुलगा तसा बनतो, आहे का नाही. गरीब राहणारा मुलगा पण मोठा झाल्यावर PSI IPS दोन्ही एकच झालं का काय? नाही PSI बनतो आणि हेड कॉन्स्टेबल बनतो आणि हवालदार बनतो, वरातीच्या गाड्या अडवतो आपलं, आहे का नाही. मोठा बनतो, इंजिनियर डॉक्टर बनतो. आणि मग तोच म्हातारा त्या मुलाचा वडील 4 माणसात पाराव बसल्यावर अगदी अलकट पालकट सांगतो, बर का हो फट्ट्याचं पोर IPS अधिकारी आहे, फट्ट्याचं पोर PSI आहे, फट्ट्याचं पोर हिंद केसरी पैलवान आहे, सतत त्याचं नाक वर असतं आपलं. तुमच्या लक्षात नाही आलं, ह्यांच्या लक्षात नाही आलं कोणाच्या. असं आई वडिला वाढवी महत्व वडिलांचे. जसं संसारिक माणसाला आपल्या पुत्राधिकाने आपलं नाव कमावं ही जन्माची सार्थकता आहे, तसं प्रत्येकाला जसं जन्माची सार्थकता श्रेष्ठ आचरणामध्ये राहते, तसं संत महात्मे सुद्धा म्हणतायत आमचा जन्म सार्थकीच आहे. कारण आम्ही या नाशिवंत जगात जन्माला आलो असलो तरी, नाशिवंत जगामध्ये जन्माला आलो असलो तरी, हे आत्मज्ञानाची प्रौढी प्राप्त करून देणारे संत महात्मे, या संत महात्म्यांच्या मुळे आमच्या जन्माचं सार्थक आहे. अभंगाच्या पहिल्या
कष्टाचे आज फळ झाले साचे. आम्ही जन्माला आलो धन्य आहे बा. का हो, जन्माला येणं तर अवघड आहे की नाही? जन्माला येणं फार अवघड आहे. कारण ज्या ठिकाणी हे शरीर जन्माला येतं ते तिथे कुठं आहे ठिकाण? ते काय आमदाराचं एअर कंडिशन एसी रूम आहे? सांगा ना. अहो हे जन्मतं शरीर जिथं जन्मतं ते आईचं उदर म्हणजे गर्भवास. तिथं तर मोठं दुःख आहे. जन्माला आपण प्रत्येक जण उलटीच येतो पहिले, आहे का नाही? एखादाच भाग्यवान असेल तो पाय आळू जन्मतो आणि आपण सगळे डोकाळू, सगळे डोकाळू आपण उलटा. कारण गर्भवासाचे दुःख गाडे कवना पुढे सांगावे. मातेच्या उदर हरी उकडून 9 मासवरी जन्म जन्मोनी मरती. ज्ञानोबा सांगतायत का नाही? आईच्या उदरात आपण गर्भाशयात असतो. आई जेव्हापासून काय काय खाते त्याचे परिणाम आपल्यावर होतात. हो झालंय असू द्या. अहो त्यांनी सांगितलं 12 वाजले तुम्ही थांबवा आता. हे जन्माला आले म्हणून सांगायला लागले. विठ्ठला कोणी असं म्हणाय नको. वस्तीवल्या शंकरबुवाच्या कीर्तनाला कुत्रं सुद्धा नव्हतं, उलट सूर लावून भुकत होतं असं सांगायला का? असं हो. जन्माला येणं शरीर जिथं जन्मतं ते आईचं उदर म्हणजे गर्भवासाचं पेव आहे. पेव, त्या पेवात आपण जन्माला येत असतो. गर्भवासाचं दुःख काय सांगावं? आईनं त्वचेविन गर्भांग पोळे ते दुःख कवना पुढे सांगावे. आईनं जर काही तिखट आंबट खारट खाल्लं तर त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागतो. म्हणून गर्भवतीचे पुरती डोहळे संत महात्मे सांगतात, गर्भवतीचे डोहळे पूर्ण करण्यासाठी ती गर्भवती माता आपली आई जे काही मागल तिला आवडेल ते विचारलं जातं. तुला काय आवडतं? आई गर्भवती स्त्रीला विचारलं जातं, आहे का नाही? नामदेवरायांच्या राम जन्माच्या अभंगामध्ये नामदेवरायांच्या गाथ्यात प्रकरण आहे. ते वशिष्ठ मुनी सांगतात, तुम्ही तुमच्या पत्नीला विचारा तुम्हाला धर्मशास्त्र आयशे डोहाळे पुसावे त्यांचे पुरवावे मनोरथ. तुम्ही विचारा दशरथ महाराज तुमच्या आई पत्नी जे आहेत त्यांना विचारा तुम्हाला काय डोहाळे होतात. म्हणून आपल्या प्रत्येक आईला विचारलं जातं काय तुला आवडतं. जर आई शहाणी असेल ती म्हणाल दुसरं काय नका हो, बाजारला जाताय ना तर एक काम करा, येता येता नाजूक आवाजाचा टाळ घेऊन या. मला असं वाटतं सकाळी आंघोळ केल्याबरोबर देवापुढं 4 अभंग म्हणत बसावे असं वाटतं. पण आपलीच आई असते ती आपली आई सुनबाई सासू विचारते, सुनबाई मी बाजारला जाते, तुला आता दिवस पालटलेत, इतके दिवस झालेत, एक काम कर, तुला काय आवडतं तेवढं सांग. आत्या तुम्ही बाजारला जाताय सा? दुसरं काय ना का मग दुसरं काय ना सांगायला कसं तरी वाटतंय. सांग की काय पाहिजे ते सांग, तुला काय आवडतं. नाही 4-5 दिवस झालं सुकट खावीशी वाटती मला. जे पोटात असताना सुकट मागतय बाहेर आल्या वड्याला झिंगा तरी ठेवील का? आणि ही कवा भजन करायचं, ही कवा टाळ वाजवायचं, नाही तर आपल्या त्या देवाचा कुळाचार, आपल्या देवाचा बिरुबा देवाचा कुळाचार कवा करायचं ते. जी सुकट पोटात असताना मागत असेल बाहेर आल्यावर काय काय करीत असेल. अरे असं जर जन्म आपला होत असेल मग आपल्या जन्माची धन्यता आहे का सांगा? नाही, अशा जन्माची धन्यता नाही. मग कुणाच्या जन्माची धन्यता आहे? जे आईचा गर्भवास सहन करून या पृथ्वीवर जन्माला आले आणि आपल्या आई वडिलांचा नावलौकिक संता महंताची सेवा करून, देशाची सेवा करून, आपल्या कुटुंबाची सेवा करून धन्य झाले. खरं तर त्यांना मानलं पाहिजे ना. देशाची सेवा, आई वडिलाची सेवा, कुटुंबाची सेवा
आई वडिलांना मान उंचावेल असा सन्मान मिळवला, मुलं धन्य आहेत का नाही? अशी मुलं धन्य आहेत, त्यांचा जन्म सुद्धा धन्य बाबा. नाहीतर काय थोडी आणि स्वान सुकरे बापुडी अशांचा जन्म काय धन्य बाबा? नाही, धन्य नाही. मग नामदेव बाप्पा फार गोड श्लोक सांगायचे. नामदेव बाप्पांचा श्लोक आठवला बा. मुलं जन्माला येतात त्यांची धन्यता कशी असते सांगा. नामदेव बाप्पा सांगायचे काय हो श्लोक? ठला विठ्ठला आठवलं. सुशील मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरथा औदार्य वंश पुण्येन आत्मपुण्येन सभाग्यता. नामदेव बाप्पा सांगायचे आईचं पुण्य असल पोरग सुशील जन्माला येतं, शिलवान जन्माला येतं. बापाचं पुण्य असल पोरग हुशार जन्माला येतं, चतुर हुशार जन्माला येतं. आणि पोराच्या वंशाचं पुण्य असल पोरग जन्माला आल्यापासून दान धर्मामध्ये प्रवृत्त होतं. आणि पोराचं स्वतःचं पुण्य असल तर नामस्मरण भक्ती करणारं पोरग जन्माला येतं आणि श्रीमंती भोगतं. येतंय का बघा लक्षात? श्रीमंती भोगतं, श्रीमंत जन्माला येतं पोराचं स्वतःचं पुण्य. पण तो श्लोक नामदेव बाप्पा म्हणायचे तो श्लोक उलटा करा. उलटा म्हणजे काय? उन्मत मातृदोषेन पितृदोषेन मूर्खता कार्पण्य दोष वंशेन वंशदोषेन कार्पण्य पुढं आत्मदोषेन दरिद्रता. नामदेव बाप्पा श्लोक सांगायचे हे दोन. आईचं पुण्य असेल पोरग चतू आपलं सुशील जन्माला येतं. पण आईचं पाप असेल तर पोरग व्यसनी जन्माला येतं. बापाचं पुण्य असेल पोरग चतुर जन्माला येतं. आणि बापाचं पाप असेल पोरग मूर्ख जन्माला येतं. पोराच्या वंशाचं पुण्य असेल तर पोरग उदार जन्माला येतं. आणि पोराच्या वंशाचं पाप असेल तर पोरग मक्की चूस जन्माला येतं. मक्की चूस म्हणजे कंजूस. मक्की चूस म्हणजे पारायणातले कीर्तनकाराच्या पाकिटातले 200 रुपये काढून घेत. हा काय काय माणसं बघा देवाच्या पुढ्यात ठेवलेला नारळ कुणी तिकडं काय काय माणसांची सोय असते देवाच्या पुढ्यातले 10 रुपये उचलून येतात. असे मक्की चूस कंजूस मुलगा जन्माला येतो. पोराच्या वंशाचं पाप आई वडिलांच्या आणि पुदरी जन्म घेतला त्या पोराचं श्रेष्ठ स्वतःचं पुण्य असेल तर ते पोरग जन्माला आल्यापासून त्या घरात श्रीमंतीला चांगल्या गोष्टीला उधाण येतं, भरभराटी येते. पण तेच पोरग जर स्वतःचं पाप घेऊन जन्माला आला असेल तर बापाची हाय ती बी सगळी जमीन घालावतं आणि आपल्या नावाची आहे ती बी घालावतं आणि शेवटी रस्त्यानं येड्यासारखं फिरतं. काय किंमत आहे असल्या जगण्याला आणि काय किंमत आहे असल्या मुलांना? त्यापेक्षा असं जन्माला यावं जेणेकरून आपला जन्म सार्थकी लागेल आणि आपल्या आई वडिलांच्याही जन्माचं सार्थक होईल. याला म्हणतात जन्म आलो त्याचे. याच नियमाने संत महात्मे म्हणतात आमचा जन्म सफळ झाला का? आम्ही संत महात्म्यांच्या सेवेत लागलो म्हणून आमचा जन्म सफळ झाला. शिवाय संत महात्म्यांच्या सेवेमुळे आम्हाला एक लाभ नाही, परमात्मा रूपी लाभ जोडला. पद्मनाभ जोडला, पद्मनाभ जोडला, पद्मनाभ जोडला, पद्मनाभ जोडला. दर्शने हा लाभ पद्मनाभ तुकोबाराय सांगतात आमचं जन्म धन्य. इतर
इतर सामान्य माणसाप्रमाणे आमच्या जन्माची दुरावस्था नाही, उलट आमचा जन्म धन्य आहे. का? अहो, आई वडिलांच्या पत्री जन्म घेऊन आम्ही गर्भवासाचं दुःख सहन केलं आणि जन्म घेतला. घेईन मी जन्म कशासाठी? याजसाठी देवा तुझी चरणसेवा, परमात्म्याची सेवा केली. धन्य आम्ही जन्मा आमचं जीवन धन्य आहे. या जन्माला आलो, या नरदेहाला आलो, बरवे झाले आलो या ठाया, होते संचित ठाईचे पाया, देहभाव पाळ लटली काया, पडली छाया ब्रह्मीची. या शरीराला आलो, बरवे झाले आलो या जन्माशी, जोड जोडली मनुष्य देहायशी, महालाभाची उत्तम राशी, जेने सर्व सुखाशी पात्र होईजे. हे धन्यतेचे उद्गार आहेत. जन्माचं सार्थक आहे कुणामुळं? तुम्ही सांभाळिले संती, भय निरसली खंती. हो 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 महाराज, पण ही जन्माची सार्थकता केवळ तेवढ्याच गोष्टी नाही का? घरी चांगलं असणं, घरात सगळ्या काही सुखसोयी असणं एवढं नाही. ज्याच्या त्याच्या प्राक्तनानुसार, ज्याच्या त्या प्रारब्धानुसार या सगळ्या गोष्टी, पैसा अडका, सोनं नाणं, जे काय असेल ते आपल्या प्रारब्धानुसार भोग मिळतील. हे भोग आहेत ते नाशिवंतच आहेत. पण नाशिवंत भोग असूनही आणि संसार दुःखजन्य असूनही सुखरूप संसार करण्यासाठी जे आत्मज्ञान आहे ते आत्मज्ञान संसारात राहूनच करता येतं. मग आत्मज्ञान मगाशी सांगितलेलं जनकाचं उदाहरण, संसारिक असून सुद्धा, संसारात राहून सुद्धा मुक्त स्थितीचा अनुभव भोगणारे संत महात्मे जनकादिक यांच्याप्रमाणे आत्मज्ञान प्राप्त करावं, मग जन्माची सार्थकता आहे. म्हणजे त्यांना काळाधिकाचं भय नाही का? काळाधिकाचं भय प्रत्येकाला आहे. तसं तर आपण जन्माला आल्यापासून मृत्यूला दशेला जाईपर्यंत प्रत्येकाच्या पाठीमागं काळ वाटच पाहतोय. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. आपल्याला प्रत्येक वेळेला मरण काळ प्रत्येकालाच आहे. आहे का नाही? अहो, इथं जो जन्माला आला त्याला मरावं, ज्याचं बारसं झालं त्याचा ते रवणार, जो पाण्यात झोपला त्याला कडव्याच्या पिंडीव, जो जरी आयुष्यभर मी डमलपच्या गादीशिवाय झोपणार नाही असं जरी म्हणला तरी शेवटी त्याला बाबळीच्या लाकडाव ती काय तिथं म्हणता येते नका ती फाळ टुसतीया, ती तू उशाला काय ती फाळच दिली असं कुठं असतो, असं काय म्हणता येते का? म्हणता येत नाही. अहो, तिथं काय सगळं संपलेला, त्याला तिथं झोपावंच लागतं. याचा अर्थ ज्याचा जन्म आहे त्याला मरण आहे का? हो महाराज, आम्ही तुम्हाला विचारतो, आम्हाच्या प्रमाणे तुम्हाला काळाचं भय नाही का? तुकोबाराय सांगतायत, तुमच्या आमच्या जन्मातलं साम्य असलं तरी आमचा जन्म आम्ही आमच्या मर्जीप्रमाणे येतो जातो आम्ही देवाच्या संगात. तुका म्हणे गात देवनाम. आणि जायचं झालं तर जाताना सुद्धा आम्ही आमच्या मर्जीप्रमाणे जातो. मग तुकोबाराय आपलं शरीर घेऊन वैकुंठाला गेले. एकनाथ महाराज आपलं शरीर घेऊन गोदावरी गंगेत गेले. आणि ज्ञानोबाराय आपलं शरीर घेऊन समाधीस्थ झाले. बरोबर ना? एवढे करून सगळे संत महात्म्यांची यादी पहा, आपलं शरीर घेऊन परमतत्वात विलीन होतात. याला म्हणतात काळाधिकाचं भय चुकवणं. चुकविला लाग कळी काळाचा. तुकोबाराय सांगतात, काळ आमच्यावर कधीच बळ करू शकत नाही. तो का म्हणे काळ आता करू न शक्य बळ. हे कशामुळे झालं? संत महात्म्याने कृपा केली म्हणून. तुम्ही सांभाळिले संती, भय निरसली खंती. विठोबा रखुमाई
कृपा हस्त ठेवला म्हणूनच माझ्या जीवनाची सार्थकता झाली. हो तैवेळी कृतकृत्यता जगी भरे, अध्यात्माचे नवलपण पुरे, कर्माचे काम सरे विरमे मन. मी माझ्या जीवनातील असणारं कर्मसाम्य दशा मला प्राप्त झाली. प्रारब्ध, संचित, क्रियमान ही तिन्ही प्रकारची कर्मापासून मी मुक्त झालो आणि तिन्ही कर्माचा संबंध सुटल्यामुळं माझ्या हृदयात असणारा जो ग्रंथीभेद आहे या ग्रंथीभेदाचं उल्लंघन झालं आणि मी परमतत्वाशी एकरूप झालो. म्हणूनच माझ्या जन्माची सार्थकता झाली. सद्गुरू श्री चैतन्य बाबा यांनी माझवर अनुग्रह केला. अनुग्रहामुळे मी सोहम स्थितीला प्राप्त झालो आणि या सोहम बोधावर आरूढ होऊन मी माझ्या सर्व कर्माचं उल्लंघन करून परमतत्वाला पोहोचलो. ऊर्ध्वमुखे आळविला सोहम शब्दाचा नाद, अरूप जागविला दाता घेऊन या छंद, घेऊन आला दान, निज तत्व निज बोध, स्वरूपी मिळविले नाव ठेवियला भेद. मी माझ्या परमतत्व स्वरूपाला पोहोचलो, परमात्म्याची प्राप्ती झाली. म्हणूनच देवाने मला नेण्यासाठी स्वतः देव आला. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचारा कोप मोडके जर्जर. तुकोबारायांना नेण्यासाठी स्वतः पाहुणे देव आले आणि तुकोबारायांना विमानात बसवलं. तुका मने रामेश्वर सकळा पुसोनी, गेला तो विमानी बैसोनिया. रामेश्वर भट्ट महाराज म्हणतायत आम्हाला सगळ्यांना विचारलं तुम्हाला कुणाला वैकुंठाला याचे का, येता निज धामी कोणी, विठ्ठल विठ्ठल बोला वाणी, विठ्ठल विठ्ठल बोला वाणी, विठ्ठल विठ्ठल बोला वाणी. तुम्हाला कुणाला निजधामाला यायचंय का, पहिलं आले हरी, शंखचक्र शोभे करी. तुकोबाराय सांगतात मला नेण्यासाठी पांडुरंग परमात्मा स्वतः विमान घेऊन आलेत आणि मी आता काळाच्या माथ्यावर पाय देऊन विमानात बसतोय. काय काळ गुलाम करी सलाम करी तुकया घरी राबत असे. काळाच्या माथ्यावर पाय ठेवून तुकोबाराय भगवान परमात्म्याच्या त्या पुष्पक विमानामध्ये बसले आणि वैकुंठाला निघून गेले. ही जन्माची सार्थकता आहे. तुकोबाराय सांगतात बाबा जन्मा आलो त्याचे, खरं आज माझ्या जन्माची सार्थकता आहे. आजी फळ झाले साठी का कारण काळापासून आम्ही वाचलो. तुका म्हणे काळ आता करू न शक्य बळ. आपल्याला प्रत्येकाला काळ नेणारच आहे बाबा. काळ कधी कुणी असला तरी काळ विचार करीत नाही. सतत माणसाच्या आयुष्याची गणना काळ करतो. अजून किती दिवस हा राहणार आहे, आपल्याला याला कधी आणायला जायचंय, कुणाचा कसा नाश होईल सांगता येत नाही. काहींचे नाश स्वभाव नाश, काहींचे नाश परता नाश आणि काहींचे नाश आश्रय नाश. स्वभाव नाश काय, आयुष्याचे सूत्रदोरी बिघडली, इंद्रियाची खडाडता झाली की मग माणसाचं आयुष्य संपतं. म्हणजे वृद्धाप्य काळामुळे मरण येणं स्वभाव नाश आहे. आणि परता नाश म्हणजे दुसऱ्याकडून होणारा नाश. परता नाश म्हणजे घातपाताने खून होऊन मरणं, हत्या होणं, याला म्हणतात परता नाश. आश्रय नाश म्हणजे वाहनाचा अपघात होणं किंवा एखाद्या घराची भिंत अंगावर कोसळणं, यामध्ये मरलं जाणं, याला म्हणतात आश्रय नाश. हे नाश संतांच्याकडे नाहीत. मग नाश नाहीच का, नाश असले तरी त्यांना नाश म्हणता येत नाही. संतांच्या देहावसनाला नाश नाही म्हणता येत. मग त्यांना महानिर्वाण असं म्हणतात. महानिर्वाण म्हणजे आपली ज्ञान संपत्ती जगतात ठेवतात आणि आपलं शरीर घेऊन पंचतत्वामध्ये विलीन होतात, याला महानिर्वाण असं म्हणतात. आणि आपला जो होतो तो मरण काळ. पण हाही मरण काळ माणसाला ओळखता येतो.
जरा सांगू का? ज्ञानोबारायांचा अभंग पहा. ज्ञानोबारायांच्या गाथ्यातला आहे, माझ्या पदरचं नाही. आपली कीर्ती मरणोत्तर काळात सुद्धा होते. कधी ते सांगतो तुम्हाला. ज्ञानोबारायांचा अभंग पहा. आता मोबाईल आहे सगळ्यांच्याकडं. मी ते अभंगाचं चरण सांगतो. ज्ञानोबारायांचा अभंगाचं चरण सांगतो. ते मोबाईलला सर्च करा. कशाला ते काय गागुळ का काय काय गुगल, हां त्याच्यात सर्च करा. किंवा ग्रंथसंपदा नावाची ॲप आहे, त्या ॲपमध्ये पहा. ग्रंथसंपदा ॲप, त्याच्यात पहा. मोबाईलला सर्च करा. कानी घालून बोटे नाद जे ऐकावे, न ऐकता जाणावे 9 दिवस. आपण आपली 2 बोटं घ्यायची, कानात घालून पहा. कानातून येणारा आवाज त्याला ब्रह्मगुंपा म्हणतात. कानातून येणारा जो आवाज आहे, गुण एकसारखा आवाज येतो. तो आवाज यायचा बंद झाला की आजपासून 9व्या दिवशी आपण तोपर्यंत असेल ते खाऊन पिऊन घ्या, आपलं भजन कीर्तन करून घ्यायचं. 8 दिवसापर्यंत नामस्मरण करा. 9व्या दिवशी उद्धार आहे. आपल्याला प्रत्येकाला मान देवानं भुवया दिल्यात. भुवया दिल्यात आबरू काढण्यासाठी, आपलं मरण ओळखण्यासाठी. आपल्या डोळ्यांनी बुबळे वर करून पापण्यांचे ते वरच्या केस आहेत, भुवयांची केस पहा. जर भुवयांची केस दिसायची बंद झाली तर आपला मृत्यू 7 दिवसात आहे. 5-6 दिवस भजन कीर्तन करा, तीर्थयात्रा करा. पाहुण्या रावळ्याची, चांगल्या पाहुण्या रावळ्याची, आपलं चांगल्या पाहुण्या रावळ्याच्या गाठी बिटी घ्या, भजन कीर्तन करा. 7व्या दिवशी उद्धार आहे. प्रत्येकाला डोळं दिले देवानं. डोळं आहेत का नाही? कोणाचं काय चालतंय, कोणाचं काय होतंय, कोण आली कोण गेली. तुला काय CCTV कॅमेरा बनवलाय का? काय काय माणसं तेवढ्याच असतात. डोळं दिल्यात कशासाठी? डोळे तुम्ही घ्या रे सुख. पहा निवडणुकीचे आपलं पहा विठोबाचे मुख. देवाचं मुख पाहण्यासाठी, देवाचे पाय पाहण्यासाठी, देवाचा पालखी सोहळा बघण्यासाठी, आई वडिलांचं सुख बघण्यासाठी देवानं डोळे दिलेत. या डोळ्यांच्या मरण दडले. मरण काय करायचं? आपली 2 बोटं घ्यायची, डोळ्यात घालून बुबळं बाहेर नाही काढायची. मग हे बोट आहेत ना, बोट बुबळावर थोडंसं दाबायचं. असं दाबलं की अनेक चांदण्या चमकतात. अशी गोल 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 सुदर्शनावानी चक्र फिरताना दिसतात. ही चक्र आपल्या बुबुळातली, त्याला गोल्हार असा शब्द आहे. हो का? मला दिसते ती, म्हणजे मी आहे अजून. हे गोल्हार चक्र दिसायची बंद झाली की तिथून पुढं 5 दिवसाचंच आपलं राहणं मृत्यू लोकातलं आहे. 4 दिवसात तरी काहीतरी आपलं ज्ञानेश्वरी वाचा, रोज हरिपाठ करा, काकडा करा. 5व्या दिवशी उद्धार आहे. शेवटची खूण आहे. प्रत्येकाला नाक दिलंय देवानं. आपले माता वर्ग म्हणतात ना, हा लई नाकानं वांगी सोलती. वांग कसं काय सोलतात नाकानं? काय आहे का नाही? विकास दादा हे घ्यावं. वांग कसं काय? लई नको नाकानं वांग सोलू. आणि माणसं आपली काय म्हणतात? प्रत्येकानं ध्यान ठेवावं, आपलं आयुष्य नाकासमोर चाललं पाहिजे, म्हणजे नाकाप्रमाणे सरळ चाललं पाहिजे. प्रत्येकाला असं वाटतं. आपण म्हणतो का नाही, अरे काय त्याला नाकट्याला, नाक आहे का नाकट्याला, माझ्या दारात याला, असं म्हणतो का नाही एखाद्याला? म्हणतो त्याचं नाक आहे का, आम्हाला भावकीत मान द्याला, नाक नाही त्याला, असं म्हणतात. अरे नाक नाही तर वायाच गेला का नाही? नाक नाही त्याने काय करावी ती 32 लक्षणे? नाक नाही त्याने वाया गेली. पण प्रत्येकाचं नाक मृत्यूची सूचना देतं. कसं काय? रोज उठल्या उठल्या, सकाळी उठल्या उठल्या ज्ञानोबाराय सांगतात म्हणून, शंकरबुवा सांगताय म्हणून बघू नका, ज्ञानेश्वर महाराज सांगतात म्हणून बघा. रोज सकाळी उठल्या उठल्या अंथरुणात आहे तरच बटवा काढून आपलं तंबाखू काढायच्या अगोदर असं सांगतोय. तुम्ही लयच मोकळे म्हणा ना हसलागडे. उठल्या उठल्या डोळे उघडून आपलं नाक बघा.
आपल्या नाकाचा शेंडा भगवान शिवशंकराच्या पिंडीसारख्या जर दिसू लागला तर आपण जिवंत आहोत. पण जर आपला नाकाचा शेंडा आपल्या डोळ्याने दिसला नाही तर 24 तासात आपण रामकृष्ण हरी म्हणा. जये दिनी शेवटचं चरण सांगतोय. जये दिनी नाशिकाग्र न दिसता जाना तये दिनी म्हणा रामकृष्ण. त्या दिवशी दिवसभर रामकृष्ण हरीचा जप करा. किमान अंतकाळ्या ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुका पार नाही. तुका म्हणे